पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि नागपुर एक शांति प्रिय शहर है और हाल ही की घटनाएं दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने पर्यावरण को प्रदूषित करने वाली, नफरत फैलाने वाले बयानबाजियों से बचने की अपील की। देशमुख ने महाराष्ट्र में सावधानी बरतने की आवश्यकता जताई और मुख्यमंत्री से ऐसे मंत्रियों पर कार्रवाई की मांग की जो जातियों के बीच नफरत फैलाते हैं। असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतता प्रियचं शहर आहे। नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या दोन गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही। पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे। पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे। पण पुढील काळात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की आपण पाहिलं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंत्री अशा पद्धतीच्या द्वेष भावना पसरवण्याचं जे काम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं। आपसामध्ये त्यानिमित्तानं आपसामध्ये अजून वितृष्ट निर्माण होतं। त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। मी सांगितलं ना की सरकारमधलेच मंत्री, त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे, मधात तो विषय काढला झटका खटका, नंतर काही विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेबाची मस्जिद हटली पाहिजे, तिथनं कबर हटली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन केलं, पत्रकार परिषद घेतली। त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल। त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे, त्यांना समजून सांगायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण जे अतिशय चांगलं वातावरण आहे ते खराब करू नये, यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे।